सेवा लक्ष टाइम्स, अचूक बातमी, सामान्य जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढणारे बातमीपत्र। देशाचा विकास हाच आमचा। नमस्कार, सेवा लक्ष टाइम्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आज दिनांक 19 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता अन्न व नागरी पुरवठा आयुक्त चंद्रकांत डांगे साहेब यांच्या पथकाने तालुका साक्री येथील दहिवेल सतलोज ढाबा, आत्ताचा अन्नपूर्णा ढाबा या ठिकाणी अवैध पद्धतीने LPG गॅस रिफिलिंग होत असताना रंगी हात पकडले। तसेच डिझेल चोरीचेही एक टँकर ताब्यात घेण्यात आला। सेवा लक्ष टाइम्स व त्यांची टीम ही सोबतच पथकाचे सहकार्य केले। साक्री पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत 3, 7, 8 मोटर स्प्रीट आणि हाय स्पीड डिझेल ऑर्डर 1998 पुरवठा नियम व वितरण गैरव्यवहार प्रतिबंधित कायदा 2, 3, 4 तसेच पेट्रोल अधिनियम 1934 कायदा 7, 1998 अंतर्गत 7 गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे जिल्ह्यात असे बिनधास्त गॅस अवैध व्यवसाय करणारे यांचा पर्दाफाश करण्यात सेवा लक्ष टाइम्स या टीमने श्याम पवार, मुस्तकीन शेख, प्रियांशु यादव व संपादक विलास आडे यांनीही मदत केली। एकूण मालमत्ता 1.5 करोड इतकी होती। LPG टँकर क्रमांक GJ0-64430, टँकर चालक सिंग तसेच राजबिली यादव GJ12B D7999 व अमित पटेलजी J12B D7999 बोलेरो पिकअप टेम्पो MP09BH9914, आयशर छोटा टेम्पो MH19BM5356 अशा पद्धतीने एक भला मोठा अवैध व्यवसाय इथे चालवला जात होता। या पूर्ण कारवाईमध्ये सिंहाचा वाटा व अति चपळाईने संयम ठेवून राजू बेल्हे यांनी ह्या पूर्ण गॅसवर माफियांचा पर्दाफाश करण्यास दिलेल्या माहितीवर सापळा रचून मोहीम राबवली व गॅस चोर माफियांवर योग्य ती कारवाई केली। धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना हा आयुष्याची माहिती नव्हती का? तसेच सब डिव्हिजन पोलीस इन्स्पेक्टर साक्री संजय बामले यांना एवढा मोठ्या गॅस चोरीची माहिती कशी मिळाली नाही हे नवलच। स्थानिकाकडून पोलीस प्रशासनावर संशयाच्या नजरेने बघितले जात आहे। ॲडिशनल पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच साक्री पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर दीपक वाळवी यांचे कार्यही संशयित असून ग्रामस्थांच्या म्हणण्यापासून स्थानिक पोलीस स्टेशन गॅस माफियांच्या धंद्याशी साठे लोटे असून गॅस माफियावर काही राजकीय वर्धास्थ असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त होते। तसेच हे अवैध गॅस चोरी करणारे हे गुंड प्रवृत्तीचे असून पत्रकार, समाजसेवक यांना शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्यापर्यंत मजल करतात अशी धक्कादायक माहिती प्राप्त आहे। धुळे जिल्ह्याचे कलेक्टर भाग्यश्री विस्पुते तसेच उपकलेक्टर सुभाष बोरकर व साक्री विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने LPG गॅस अवैध रिफिलिंग तसेच बायोडिझेल, डिझेल केमिकल अशा अनेक प्रकारचे धंदे गुजरातवरून महाराष्ट्रमध्ये येणाऱ्या बॉर्डरच्या लगत साक्री, दहिवेल, नेर, धुळे अशा अनेक ठिकाणी जागोजागी धाब्यांवर अनेक माफिया सक्रिय आहेत अशी माहिती प्राप्त होते। यामध्ये पोलीस प्रशासनाचाही सिंहाचा वाटा आहे। भर रस्त्यावर असे जीव घेणे, गॅस टँकरमधून काढले जाते, डिझेल पेट्रोलची चोरी केली जाते, पण पोलिसाची पेट्रोलिंग ह्या गॅस माफियापर्यंत पोहोचत नाही हे नवलच। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्थाचे हाहाकार उडत आहेत का? की मुख्यमंत्री तेरी भी चूप मेरी भी चूप असे करत अवैध धंद्यांना ऊत आलीये? मुंबई पथक चंद्रकांत डांगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही झालेली कारवाई। मुंबई पथक चंद्रकांत डांगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही झालेली कारवाई सरकार, शासन व पोलिसांचे कान उघड करण्यासारखी आहे। तरी माननीय पोलीस अधीक्षक धुळे जिल्हे आता तरी हे अवैध धंद्यावर लगाम खेचतील का? अशा निर्भीड बातम्या व सत्तेची कास धरणारे एकमेव सेवा लक्ष टाइम्स पाहत रहा।